उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. आज आम्ही इयत्ता 9वीच्या आणि 7वीच्या काही विद्यार्थ्यांनी आपण सर्वांसमोर सादर करीत आहोत गणितातील अंक. आपण सर्वांना माहितीच आहे की अंकांशिवाय गणित अपुरे आहे. त्यासाठी या अंकांची ओळख करण्यासाठी आपल्याला गणिताचा अभ्यास करण्यासाठी अंकांची ओळख असणे खूप गरजेचे आहे. म्हणून 0 ते 9 पर्यंतच्या गणितातील अंकांची ओळख करून देण्यासाठी आम्ही आपल्याकडे 0 ते 9 पर्यंतचे अंक घेऊन आलेलो आहोत. तर मी आणलेला आहे 0. आपण सर्वांना माहितीच आहे की 0 याशिवाय गणित अपुरे आहे. 0 याचा गणितामध्ये खूप मोठा वाटा आहे. तसेच आपण सर्वांना माहितीच आहे की 0चा शोध हा 15व्या शतकामध्ये लागलेला आहे. 0चा शोध जर लागला नसता तर या जगामध्ये 21व्या शतकामध्ये लागलेले मोठे मोठे शोध अपुरे राहिले असते. कारण संगणक हा सर्वात मोठा उपयोग झालेला आहे आणि हा संगणकाचा शोध या 0 शिवाय अपुरा होता. कारण 0 आणि 1 ही संगणकातील खूप मोठी लिपी आहे आणि या लिपीमध्ये असणारा 0 हा जर याचा 0चा शोध लागला नसता तर संगणकाचा शोधही लागणे शक्य झाले नसते. म्हणून 0 याचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. तसेच 0चा शोध हा 15व्या शतकामध्ये आर्यभट्ट हे गणितज्ञ होते. यांनी या 0चा शोध लावला होता. आपण सर्वांना माहितीच आहे की 0चा शोध हा आकडेमोड करण्यासाठी गणितामध्ये केला जातो. तसेच गणिताचे मोठे मोठे समीकरण सोडवण्यासाठी केला जातो. गणिताचे समीकरण हे काही समीकरण अशी आहेत की ते 0 शिवाय आपल्याला समीकरणे सोडवताच येत नाहीत. म्हणून 0चा खूप मोठा वाटा आहे. तसेच व्यवहारामध्ये जेव्हा 0चा शोध लागण्यापूर्वी 1 ते 9 या संख्या उपयोगी होत्या. पण जेव्हापासून 0चा शोध लागलेला आहे तेव्हापासून 101 म्हणजेच की 101, 102 या सर्व संख्यांचा शोध लागलेला आहे आणि अशा असंख्य संख्यांचा शोध लागणे शक्य झाले आहे. म्हणून 0चा वाटा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. प्राचीन काळापासून आजपर्यंत कोणतीही वस्तू मोजण्यासाठी माझाच उपयोग केला जातो. कोणतीही वस्तूच्या मागे मी लागलो तर ती संख्या वाढते व कोणत्याही संख्येतून मी बाहेर गेलो तर ती संख्या त्या संख्येची किंमत कमी होते. मी हे नैसर्गिक संख्या आहे. ही 2 अंक ही नैसर्गिक संख्या संचातील दुसरा महत्त्वाचा अंक आहे. मी 2 अंक नैसर्गिक संख्या संचातील दुसरा महत्त्वाचा अंक आहे. माझ्यामुळे समसंख्या व विषम संख्या यांचा जन्म झालेला आहे. कोणत्याही वस्तूची तुलना करण्यासाठी माझे एवढा अंक घेणे आवश्यक आहे. एवढे बोलून मी माझे नाव वैशाली विलास खेडकर. मी 3 अंक घेऊन आलेली आहे. 3 अंक मी विषम संख्या आहे. 3 हा अंक विषम संख्या आहे आणि या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. मी नैसर्गिक संख्येची 2 व 4च्या पटीत असणारी संख्या आहे. माझं नाव श्रुती राजेश सरकाटे. मी 4 अंकाबद्दल माहिती सांगणार आहे. मी 3 व 5च्या पूर्वी येणारी संख्या आहे. मी धरून असून माझा वर्गोली करता येतो व वर्गोली काढता येतो. तशी ती खूप साधी सोपी आहे परंतु काही जण मला सर्व संख्या करू शकतो. माझं नाव केवळ आम्हाला शिकतात. मी 5 हा अंक घेऊन आलेली आहे. मी सर्वात पूर्ण नंबर 5. ही विषम संख्या आहे. अजून ही क्रमाने येणाऱ्या 2 अंकाची मूळ संख्या बेरीज आहे. 2 व 3चा पाटा विसरणारे लोकही माझा पाटा कधीच विसरत नाही. माझे नाव गायत्री लाखोडे. मी 6 अंक घेतलेला आहे. माझा जन्म 12व्या शतकापूर्वी झाला. संस्कृत शब्द षट पासून माझी उत्पत्ती झाली. मी लहानात लहान परिपूर्ण अशी संख्या आहे जेणेकरून माझ्या विभाज्यतेची बेरजी इतकी संख्या आहे. क्रिकेटमध्ये तर माझ्या नावाचा उदो होत असतो. मी षटकार मारून माझे नाव खूप मोठे करू शकते. धन्यवाद. मी अंक 7. मी घनाच्या आधी येणारी एकमेव मूळ संख्या आहे. 2चा घन 8च्या आधी 7व्या क्रमांकाला अंधश्रद्धा, धर्म, पौराणिक कथा, अंधश्रद्धा आणि
शनीचा वेडा म्हणतात. मला तर अंकशास्त्र खूप शुभ मानतात, कारण कोणत्याही विषम संख्येच्या वर्गातून एक कमी केल्यास